नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. कालच दिनांक 4 तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रात 6 तारखेला येणार आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला येईल याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की सविस्तर माहिती की नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला आहे आणि हवामान विभागाने याबाबतची घोषणा अधिकृत केली आहे. आणि मान्सून महाराष्ट्रात 6 तर मुंबईत 11 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. यावर्षी 3 दिवस विलंबाने दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात स्थिर होण्यास काही काळ अवकाश घेईल. पुढील 48 ते 72 तासात मान्सून गोवा व महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह दक्षिण महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मान्सून दाखल होईपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहील. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं झालं तर आनंदाची बातमी आहे. इथून 4 ते 5 दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊ शकतो आणि गुरुवारी मान्सूनने आग्नेय अरबी समुद्राचा भाग, पश्चिम मध्य व पूर्व मध्य अरबी समुद्रातील काही क्षेत्र, लक्षद्वीप बेटसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व राज्यांच्या काही भागात प्रगती केली आहे आणि बंगालच्या उपसागरातील विविध भागांपर्यंत ही मान्सून पुढे सरकला आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून कर्नाटक, तामिळनाडूत चा भाग व संपूर्ण गोवा काबीज करीत महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या तरी परिस्थिती अनुकूल आहे. आणि पुढील 4 दिवस म्हणजेच 8 जूनपर्यंत मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रात वाढणारा वारा, विजा, गडगडाटासह पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. तर अशी ही माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, चांगली आनंदाची बातमी आहे की मान्सून लवकरात लवकर दाखल होणार आहे आणि पेरणीयोग्य पाऊस किती तारखेपर्यंत आणि किती दिवसानंतर होऊ शकतो हे आता नंतरच कळेल. तर मित्रांनो, दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.